श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्यात तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? करिअरमध्ये प्रगती आणि मानसन्मान वाढणार का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील का? कौटुंबिक वातावरण आनंदी राहणार की काही तणाव निर्माण होणार? चला तर जाणून घेऊया तूळ राशीचे जून महिन्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संतुलन, नवीन अनुभव आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा ठरणार आहे. या महिन्यात अनेक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची गरज भासेल. तुमच्या स्वभावातील शांतता, समजूतदारपणा आणि लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता अनेक ठिकाणी तुमच्या उपयोगी पडेल. या महिन्यात नवीन लोकांशी ओळखी वाढतील. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळेल. मात्र निर्णय घेताना इतरांच्या मतांवर जास्त अवलंबून राहू नका. स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवणे आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण मिळतील तरी काही वेळा छोट्या कारणांवरून मतभेद निर्माण होऊ शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांतता राखण्यासाठी विश्रांती आणि सकारात्मक विचार महत्त्वाचे राहतील. एकूणच जून महिना तूळ राशीसाठी नवीन दिशा, आत्मविश्वास आणि स्थैर्य निर्माण करणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जून महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगतीचा आणि स्वतःची क्षमता दाखवण्याचा राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील शिस्त आणि समन्वय कौशल्यामुळे प्रभावित होतील. काही व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकते. कार्यालयातील वातावरण काही वेळा तणावपूर्ण वाटू शकते. सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, पण शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेणाऱ्या काही घटना घडू शकतात. संयम राखल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक आणि फायदेशीर व्यवहार मिळू शकतात. व्यापारात विस्तार करण्यासाठी हा काळ चांगला राहील. काही व्यक्तींना भागीदारीतून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. महिन्याच्या शेवटी कामाचा ताण वाढेल, पण मेहनतीमुळे चांगले परिणाम मिळतील. परदेशाशी संबंधित कामातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात जून महिना आनंद आणि काही भावनिक चढउतार घेऊन येऊ शकतो. घरातील वातावरण बऱ्यापैकी शांत राहील, पण काही वेळा छोट्या कारणांवरून मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमच्या समजूतदार स्वभावामुळे अनेक समस्या सहज सोडवता येतील. आई-वडिलांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. घरातील एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा छोटा प्रवास होऊ शकतो. मुलांकडून आनंद आणि समाधान मिळेल. घरातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्या तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. महिन्याच्या शेवटी घरातील वातावरण अधिक सकारात्मक आणि आनंदी होईल. जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून जून महिना तूळ राशीसाठी समाधानकारक राहू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना अतिरिक्त कमाईचे मार्ग मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरगुती गरजा, प्रवास किंवा विलासी वस्तूंवर जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे गरजेचे राहील. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. काही व्यक्तींना मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. उधार देणे किंवा मोठी गुंतवणूक करताना सावध रहा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थितीत अधिक स्थैर्य दिसून येईल. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात फायदा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने जून महिना गोडवा आणि जवळीक वाढवणारा ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. काही व्यक्तींना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. मात्र जास्त अपेक्षा आणि संवेदनशीलता यामुळे काही वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घेणे आवश्यक राहील. संवादातील गोडवा नातेसंबंध मजबूत ठेवेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. काही वेळा आर्थिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो, पण समजूतदारपणामुळे परिस्थिती सुधारेल. महिन्याच्या शेवटी जोडीदारासोबत आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि शांतता टिकून राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी जून महिना मेहनत आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. काही विद्यार्थ्यांचे लक्ष इतर गोष्टींकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन आवश्यक राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत उपयोगी ठरेल.
नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. काही विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची संधी मिळू शकते. महिन्याच्या शेवटी एखाद्या परीक्षेत यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. मानसिक शांततेसाठी तुम्ही प्रार्थना, ध्यानधारणा आणि जप यांचा आधार घ्याल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग दिसत आहेत. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. काही व्यक्तींना एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. देवभक्तीमुळे मानसिक तणाव कमी होईल. सकाळी ध्यान केल्यास मानसिक स्थैर्य मिळेल. अध्यात्मामुळे मन अधिक शांत आणि सकारात्मक राहील. प्रवास. जून महिन्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन ओळखी आणि फायदेशीर संधी मिळतील. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक प्रवासाचेही योग दिसत आहेत. वाहन चालवताना घाई टाळा. महिन्याच्या शेवटी एखादा प्रवास मानसिक समाधान आणि आनंद देणारा ठरू शकतो. दूरच्या व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता आहे. उपाय. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना मदत करा. अनावश्यक वाद आणि राग टाळा. घरात नियमित धूप लावा. पक्ष्यांना दाणे टाकल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूण जून महिना तूळ राशीसाठी संतुलन, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील. काही ठिकाणी संयम राखावा लागेल, पण तुमचा शांत आणि समजूतदार स्वभाव तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि संवाद महत्त्वाचा राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरेल. आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. एकूणच जून महिना तूळ राशीसाठी स्थैर्य, आनंद आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. हा महिना सकारात्मक बदल, नवीन संधी आणि नातेसंबंधांमध्ये समतोल राखण्याचा ठरणार आहे. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीची चिन्हे दिसतील, तर मेहनतीमुळे मान-सन्मान वाढू शकतो. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे गरजेचे राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकते. मानसिक शांततेसाठी अध्यात्माची साथ लाभेल. एकूणच जून महिना तूळ राशीसाठी स्थैर्य, आत्मविश्वास आणि आनंद देणारा ठरणार आहे. धन्यवाद.